ठिकाणी फलंदाजीसाठी आहेत कल्पेश, स्ट्राईकवर आहेत कल्पेश, नॉन स्ट्राईकला आहेत सतीश. सामना करतील गौतम यांचा. गौतम यांचा षटकातील पहिला चेंडू, षटकार जातोय. नो चेंडू घोषित करतात पंच. संघाची धावसंख्या पोहोचते 7 धावा. पाहूया दरम्यान पुढील चेंडू, एक धाव मिळते. एका धाव्यावर समाधान मानतात कल्पेश. संघाची धावसंख्या पोहोचते 8. एक पहिल्या षटकातील एक चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 धावा. दरम्यान गौतम यांचा पुढील चेंडू, सामना करतील सतीश. उत्कृष्ट असा फटका, चेंडू जातोय. नो चेंडू घोषित केला पंच यांनी. एक धाव मिळते. अतिरिक्त धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते. संघाची धावसंख्या पोहोचते 9. दरम्यान पुढील चेंडू, एक धाव मिळते. एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या पोहोचते 10. दरम्यान गौतम यांचा पुढील चेंडू, सामना करतील कल्पेश. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणचा प्रयत्न, चेंडू हातातून सटकतो. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 10 धावा. 11. काय करतोय? पुन्हा एकदा नो चेंडू घोषित करतात पंच. पण संघाची धावसंख्या पोहोचते 12. 13. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते 14. 4 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका, षटकार जातोय चेंडू. 6 धावा मिळतात संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 20. बिनबाद 20 धावा. पहिल्या षटकातील वाईड चेंडू जातोय पंच, वाईड घोषित करतात. अतिरिक्त धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 21. पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला चेंडू, एक धाव मिळते. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावा मिळतात पंच. 4 धाव घोषित करतात. संघाची धावसंख्या 25. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25 धावा. नीट विचार बोलतो, लगेच बोलत जा पटकन. तू काय करतोय? हे कोण लिहितोय ते? गोलंदाजाचं नाव अक्षय. सामना करतील कल्पेश यांचा. तुम्हाला लगेच सांगा. अक्षय आपल्या संघासाठी दुसरं षटक. एक धाव मिळते. धावचे पंच या ठिकाणी धावचेच घोषित करले पंचांनी निर्णय कळवले. धावचे झालेले आहेत. सतीश. अशा प्रकारे 85 स्पोर्ट्स क्लब ब या संघाचा पहिला गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 25 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 25 धावा. अक्षय यांचा पुढचा चेंडू जातोय. खेळाडूच्या नो चेंडू घोषित करतायत पंच. या ठिकाणी 6 धावा मिळत आहेत संघाला. संघाची धावसंख्या 32. दरम्यान पुढील चेंडू विराज यांना. 6 धावा मिळतात. संघाची धावसंख्या पोहोचते 38. दुसरं षटक चालू आहे. या ठिकाणी पंच 9 घोषित करतायत. 9 घोषित करतायत पंच. संघाची धावसंख्या 39. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर
दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला फटका 6 धावा मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 45. 2 चेंडू दुसऱ्या षटकातील 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 45. पुन्हा एकदा पंच नो चेंडू घोषित करतायत पंच. 47 धावसंख्या झालेली आहे. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 48. पुढचा चेंडू अक्षय यांचा उत्कृष्ट असा फटका मारलेला षटकार चेंडू मिळतोय. 6 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 54. 4 चेंडूच्या समाप्ती. पुन्हा एकदा 9 घोषित करतात पंच. 61 धावा झालेल्या आहेत. 9 घोषित केलेला आहे. 61 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पंचशील स्पोर्ट्स क्लब ब या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 61 धावा. पुन्हा एकदा मारलेला फटका षटकार जातोय. षटकार चौकारांची आतषबाजी या ठिकाणी होत आहे. पुढील चेंडू एक धाव मिळते. एका धाव समाधान मानतायत विराज. 68 धावा झालेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 68. दरम्यान जयभीम क्रिकेट संघ तामाने यांच्या वतीने तिसरं षटक घेऊन येत आहेत. रोहन आपल्या संघाच्या वतीने तिसरं षटक सामना करतील विराज. नो घोषित करतायत पंच. अतिरिक्त धाव मिळते संघाला. संघाची धाव संख्या पोहोचते 69. पुन्हा एकदा मारलेला फटका षटकार. संघाची धाव संख्या 75. नो या ठिकाणी पंचांनी नो घोषित केलेला आहे. संघाची धाव संख्या 76 धावा. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा 9 चेंडू टाकलेला. षटकार मिळतोय. षटकार प्लस 1 धाव 7 धावा मिळतात संघाला. संघाची धाव संख्या 83 धावा. या ठिकाणी विराज यांचे अर्धशतक झालेले 50 धावा झालेल्या पूर्ण. 10 चेंडू मध्ये 50 धावा. जवळजवळ 500च्या सरासरीने त्यांनी आतषबाजी केलेली आहे फलंदाजीची. पुन्हा एकदा एक फटका मारलेला आहे. 84 धावसंख्या पोचते संघाची 84. 1 गडी बाद 84 धावा. 85 धावा पुढील षटकातील पुढील चेंडू. नो चेंडू घोषित करतायत पंच. संघाची धावसंख्या 86 धावा. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते 87. षटकातील पुढील चेंडू. 1 धाव मिळते. चेंडू छताला लागून जातोय. 1 धावेवर समाधान मानतात विराज. संघाची धावसंख्या पोहोचते 88. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू नंतर पुन्हा एकदा मारलेला फटका षटकार. अशा प्रकारे संघाची धावसंख्या पोहोचते 94. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू नंतर वाईड घोषित करतात पंच. अतिरिक्त धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 95.
पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे. त्रिफळाचीत होत आहेत कल्पेश. अशा प्रकारे संघाचा दुसरा गडी बाद होतोय 95 या धावेवर. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 95 धावा. तिसऱ्या षटकातील एक धाव मिळते गौतम यांना. एका धाव समाधान. पाहूया दोन धाव मिळालेल्या संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 97 धावा. दरम्यान शेवटचे षटक घेऊन येत आहेत संदेश पवार. संदेश पवार आपल्या संघासाठी शेवटचं आणि चौथं षटक. पंचशील स्पोर्ट्स क्लब कोंडवशी ब या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 97 धावा. त्रिफळची झालेले विराज. तिसरा गडी बाद होतोय संघाचा. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 97 धावा. दरम्यान पुढील फलंदाज आहेत आकाश. सामना करतील एक धाव मिळते. या ठिकाणी संघाची धावसंख्या पोहोचते 98. एक धावेच्या प्रयत्नात धावचेत होण्याचा शक्यता असताना एक धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या 98. सामना करतील गौतम. संघाचे कर्णधार गौतम. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. एक धाव मिळते. एका धावेत समाधान मानतात का दुसऱ्या धावाचा प्रयत्न. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते 100. या ठिकाणी सेंचुरी झालेली आहे. शतक पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी पंचशील स्पोर्ट्स क्लब ब या संघाचं. दरम्यान पुढील चेंडू लेग साईडला मारलेला फटका. एक धाव मिळते. एका धावेवर समाधान मानतायत गौतम. दरम्यान पुढील चेंडू सामना करतील आकाश. एक धाव मिळाली. त्रिफळाचे झाले. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि सामना करतील राकेश. प्रज्ञा राकेश सामना करतील शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू. षटक संपलेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 101 झालेले आहेत. जयभीम क्रिकेट संघ तामाने या संघाला विजयासाठी 102 धावांची गरज
आणि यांच्या वतीने स्ट्राईकवर आहेत संदेश. सामना करतील कल्पेश. हा नॉन स्ट्राईकवर प्रतीक. स्ट्राईकवर आहेत संदेश. सामना करतील. उत्कृष्ट असा फटका. एक धाव मिळते. एका धावेवर समाधान मानतायत. संघाची धावसंख्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडू नंतर बिनबाद 1 धावा. दरम्यान राकेश कल्पेश यांचा पुढील चेंडू. चेंडू छताला लागतो. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या पोचते 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू कल्पेश यांचा. 1 धाव मिळते. 3 चेंडू 3 धावा. जय भीम क्रिकेट संघाला विजयासाठी 102 धावांची आवश्यकता. अतिशय संत अशी सुरुवात केलेली आहे जय भीम क्रिकेट संघाने. 4 चेंडू 4 धावा. बिनबाद 4 पहिल्या षटकातील 4 चेंडू नंतर. कल्पेशांचा पुढील चेंडू. उत्कृष्ट असा फटका. षटकार मारलेला आहे संदेशांनी. संघाची धावसंख्या पोचते 10. पहिल्या षटकातील 5 चेंडू नंतर संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा. पुन्हा एकदा धावचित करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या 11. पहिल्या षटकातील समाप्तीनंतर जय भीम क्रिकेट संघ तामाने. संघाची धावसंख्या बिनबाद 11 धावा. दरम्यान पुढील षटक घेऊन येत आहेत पंचशील स्पोर्ट्स क्लब या संघासाठी. पंचशील स्पोर्ट्स क्लब ब यांच्या वतीने गौतम. गौतम यांचा सामना करतील संदेश. पहिल्या षटकातील समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 11 धावा. दरम्यान गौतम यांचा पहिल्या षटकातील आणि संघाच्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. षटकार मिळतोय. संघाला संघाची धावसंख्या 17. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू नंतर तामाने संघाची धावसंख्या 17. दरम्यान पुढील चेंडू वाईड चेंडू जातोय. पंच घोषित करतायत वाईड चेंडू. अतिरिक्त धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा एक मारलेला चेंडू. काय दिलं. नो चेंडू घोषित केला पंचाने. नाही ओके. याच्यामुळे दिसतच नाही. मी इकडे बसतो बाजूला. झेल झालेला आहे. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या पोचते 19. काय बोलतोय ते 20 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील दुसरं षटक प्रगतीपथावर. झेलचीच झालेले आहेत फलंदाज संदेश. संघाची धावसंख्या 20. एक गडी बाद 20 धावा. पुढील फलंदाज अक्षय. सामना करतील गौतम यांचा. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. षटकार मिळतोय. नो चेंडू घोषित करतायत पंत. 7 धावा मिळत आहेत. 7 धावा संघाला. संघाची धावसंख्या पोचते 27. गौतम यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारलेला षटकार जातोय चेंडू. 6 धावा मिळतात तामाने संघाला. संघाची धावसंख्या पोचते 33. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू संघाची धावसंख्या 33. 1 धाव मिळते. एका धाव समाधान मानतायत. संघाची धावसंख्या पोचते 34.
जयभीम क्रिकेट संघ या संघाला विजयासाठी 4 षटकांमध्ये 102 धावांची आवश्यकता. या लक्ष्याचा पाठलाग करताना या ठिकाणी 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 34 धावा. पुढील षटक घेऊन येत आहेत पंचशील स्पोर्ट्स क्लब ब संघासाठी सतीश. सामना करतील अक्षय. 1 धाव मिळते अक्षय यांना. एखादा एक धाव मिळते. दुसरी धाव घेतलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसऱ्या धावात पूर्ण केलेल्या आहे. संघाची धावसंख्या पोहोचते 36 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या पोहोचते 1 धाव मिळते. तुतुमय करण्याच्या प्रयत्नामध्ये 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी धावचीत झालेले आहेत. फलंदाज अक्षय. संघाची धावसंख्या 37 धावा. त्रिफळाचे झालेत प्रतीक. तीन चेंडू नंतर 37 धावा. तिसरं षटक सुरू असताना तिसऱ्या षटकातील 3 चेंडू. एक धाव मिळते. एका धाव्यावर समाधान मानतात फलंदाज. संघाची धावसंख्या 38. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू सतीश यांच्या. झेलचीत झालेले षटक संपलेले. तिसरं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38. 4 गडी बाद 38 धावा. पुढील फलंदाज दिनेश. षटक राकेश. संघासाठी पहिलं षटक आणि संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक राकेश घेऊन येत आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते 39. 4 गडी बाद 39. पुढचा चेंडू पंच नो घोषित करतायत राकेश यांचा चेंडू. 2 धावा मिळतात संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 41. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते संघाला. एका धाव्यावर समाधान. संघाची धावसंख्या पोहोचते 42. शेवटचं षटक चालू असताना राकेश यांचा पुढील चेंडू. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या 43. राकेश यांचा पुढील चेंडू. राकेश यांचा पुढील चेंडू. राकेश यांचं वैयक्तिक संघासाठी चौथं षटक. षटकातील 3 चेंडू. राकेश यांच्या षटकातील 3 चेंडू. दरम्यान चौथा चेंडू टाकतायत दिनेश यांना. 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानले. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण विराज यांच्या वतीने 1 धाव. संघाची धावसंख्या पोहोचते 44. राकेश यांचा पुढील चेंडू. चेंडू नो घोषित करत आहेत पंच. 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या पोहोचते 46. मारू दे आता बिंदास. आरामात मारू दे ना. 46. त्रिफळी झालेत आहे फलंदाज. अशा प्रकारे संघाचा आणखीन एक गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या 46. राकेश यांच्या षटकातील पुढील चेंडू. अशा प्रकारे चौथं षटक